जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजच्या दिवशी माझ्या या चॅनलचे 100 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. मला खूप जास्त आनंद झालेला आहे आणि सगळे तुमच्यामुळे झाले. सो तुमच्या सगळ्यांचे खूप जास्त आभार. तर येऊया अनुश्रीवरती. तर हो मित्रांनो, अनुश्री माने ह्या आठवड्यात बिग बॉसची कॅप्टन झाली आहे. आता कॅप्टन होऊन ती काय करेल काय नाही करणार कोणालाच माहित नाही. पण एक गोष्ट कन्फर्म जी बोलली होती की सगळे मुले आता स्वयंपाक करतील आणि सगळ्या मुली आता बाथरूम साफ करतील. हे सगळं चालूच राहील. फक्त असं नको व्हायला की गाढवाच्या हत्तीला कारभार आणि त्याने टिंब करून भरला दरबार, असं नको व्हायला. मला त्याचीच भीती वाटते, कारण ती अनुश्री 22-23 वर्षाची पोरगी, तिला घर सांभाळायचं म्हणजे विषय टॉपचाच आहे भाई. आणि तिचं ऐकणार नाही अशी लय जण आहे. आता रुचिता नाही ऐकणार, विशाल नाही ऐकणार, राखी तर वांग ऐकणार नाही. तर करायचं काय? कारण आत्ताच त्यांचं एक राखीचं त्यांचं भांडणं झाले काहीतरी साफसफाईवरून. ती बोलली की मी तुला आता बाथरूमच वापरून देत नसते. ती राखी बोलते आता मी आंघोळच करणार नाही आठवडाभर. विषयच नाही. वरून त्या राखीने केस पण कापली स्वतःची, का कापली काय माहिती. असा सगळा विषय झालाय. पण हो मित्रांनो, अनुष्का माने नवीन कॅप्टन झाली. कशी झाली? तो टास्क काय होता? बिग बॉसने नक्की काशी काय केली? कारण टोळी वर्सेस काटा ग्रुपमध्ये अनुष्का कसं काय कॅप्टन झाली? भाई विषय पाहावा लागेल. आणि या आठवड्यात कोण घराबाहेर जाते त्यासाठी मी पुढचा व्हिडिओ टाकतोय. नक्की व्हिडिओ पहा, तुम्हाला पण समजेल कोण घराबाहेर जातोय. आणि हो, माझे प्रेडिक्शन चुकत नाही. खोटं वाटत असेल जा चॅनलवरची व्हिडिओ पहा. दरवेळेस 2 दिवस आधी मी तुम्हाला सांगितलंय की कोण घराबाहेर जाते. यावेळेस पण सांगेल. थोडा वेळ थांबा. तोपर्यंत सबस्क्राईब करा प्लीज.